आणि मी एवढं राहिलेलं मशरूम ते बसले झालं बोलतात आहे आणि त्यांच्यासाठी चहा. ओ मग पाणी लावा ना गरम. हे गायज गुड मॉर्निंग. आज ॲक्च्युली मला बरं वाटत नाही आहे, सो मी ह्यांना बोलले मला बरं वाटत नाही आहे. मग हे काय केलं, ठीक आहे तुला बरं वाटत नाही आहे ना, आज मी जेवण बनवलं. अँड गेस वॉट, काय बनवत असतील ते, येस मशरूम बिर्याणी. काय बनवते माझ्यासाठी तुम्ही? कसली बिर्याणी? मशरूम बिर्याणी मला खूप आवडते, खूप म्हणजे खूप. हे मशरूम कट करत आहे आणि मी एवढं राहिलेलं मशरूम सोलते. इथं दूध पण आहे, दूध पिते मी. तुमचा चहा बनला का? ह्यांचा चहा यार विसरलेच मी, ह्यांच्यासाठी चहा ठेव. सगळं उतू गेलं, बापरे इथंपर्यंत आलंय. असली काहीच नाही राहिलं चहा. ते माझ्यासाठी बनवत आहे म्हटल्यानंतर मी असंच थोडी ना शांत बसणार आहे. तर त्यांना ऑब्व्हियसली काही ना काही मदत करणारच ना. हे बघा इथं तांदूळ शिजवत आहे, आता त्यांना मॅरिनेशनला मदत करणार आहे आणि त्यांच्यासाठी चहा. ओ हे या तुमचा चहा. काय बोलले आता? एकदा नजर काढते मॅरिनेट. एकदा नजर काढ. कोणाची नजर लागली? तुमची. कारण मी मॅरिनेट केलेलं, आम्ही मॅरिनेट केलेलं त्यामुळे. मग काढा नजर. काढ. ते बसले, आता मलाच बनवावं लागणार आहे. ते बसले झालं बोलतात आहे, मी मॅरिनेट केलो ना झालं माझं काम, पुढचं तू कर असं बोलत आहे. म्हटलं ठीक आहे चालू करते मीच. हे बघा आज आपली बिर्याणी बनली आहे. चलो बेड वरती. उंच वाटते हो. हे बघा झाडांना बघत आहेत हे, आणि स्वतःहून बोलले की चल आपण झाडांना बघूया. मी काय म्हणते, हे जे आहेत ना आपले, ह्याला काय बोलतात, मेथीचे झाडं, ते बदलू का कुंडी? ते वाढत नाही असं वाटतंय मला. वाढतंय ते बरोबर. त्याच्याप्रमाणे बरोबर वाढतं. अहो बदललं तर काय होणार आहे? छोटे आणि ह्याला मी बांधले मी. गाईज हे गव्हाचे झाड आहे, ठीक आहे. आता एवढ्या झाडांना किती गहू येणार आहे मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे एक 5 किलो तरी गहू येईलच ना, मला प्लीज कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे. आता हे व्यवस्थित ग्रो करत आहे. ह्याला मी क्लीन केले ना त्या दिवशी. झालं. You literally don't have an eating choice. Who the hell ate this? I like it. अरे यार चहा फरसाण आहे लिटरली. चहा फरसाण कोण खातात? कोण? राशन वाला. कॉल करने का उनको, गर्मी थी बहुत, फोन करने का मेरे पास नंबर तो था, सेव किया हुआ नहीं था, भैया के पास सेव था. गाईज मी थालीपीठ बनवणार आहे. ह्यामध्ये गव्हाचं पीठ, भाकरीचं पीठ आणि हे बेसनचं पीठ आणि प्लस सगळे मसाले टाकले, तिखट, हळद आणि मसाला.
आणि इथे जे काही लागतात ना ते सगळं कट करून घेतले. कांदा टोमॅटो आणि हे मिरची हे कोथिंबीर, हे कढीपत्ता, हे तीळ, हे सगळं मी ह्यामध्ये टाकून व्यवस्थित पीठ मळून घेते. तवा गरम होत आहे आणि हे बघा पीठ, एवढं पीठ इनफ आहे. तर तेव्हा किती मस्त बनवले मी, है ना. तवा गरम होऊ दे. तवा गरम झाले की टाकते मी. थोडं पातळ बनवलं ना मस्त होईल. गाईज, आपलं जेवण तयार आहे. मी आता जेवते. मग ताट दाखवू का? हा ना, किती डिलिशियस दिसत आहे. ही शेंगदाण्याची चटणी, ही थालीपीठ, मग ही दही. इथं भात गरम करत आहे. आणि ते गरम गरम आपलं डाळ. काय कामावर जाण्याची इच्छा, मग बसून खायची इच्छा. ब्लॉगिंग स्टार्ट करत तुम्हाला हां. कुठे फिरत बसली? मला आवडतं ना ह्या बसने त्या बसने जायला, इकडे तिकडे आवडतं ना. खरं एक सरप्राईज दाखव. ओ माय गॉड, किती ब्युटिफुल आहे. हे बघा, स्पायडर प्लांट. आपली स्पायडर प्लांटला ना फुलं आलेत. हे बघा यार, मला माहिती नव्हतं फुलं पण येतात म्हणून. हे बघा, सो क्यूट. हे बघा, काय बनवतो? गाईज, हे सध्या जेवण करत आहे. ठीक आहे, आता रात्रीचे वाजले 11 आणि हे जेवत आहे त्याच्यावरती लक्ष नाही आहे. उद्या काय बनवणार ह्याच्यावरती लक्ष. काय काय पाहिजे झोपचं मला. मग तेच काय बनवतो? काय नाही बनवणार. का? भगर आमटी. मग शाबू आहे ना? हां, मग नको शाबू. का? वडे बनवायचे आहे का?